आप की अदालतमध्ये इम्रान खान यांच्यावर आरोप आहे की यांनी क्रिकेटचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला. इम्रान साहेब, हे खरं आहे की क्रिकेटने तुम्हाला सुपरस्टार बनवलं, जनतेने तुम्हाला खूप प्रेम दिलं, तरुणांनी तुम्हाला एक प्रकारे गॉड ऑफ क्रिकेट, देव समजलं तुम्हाला. परंतु तुम्ही क्रिकेटसाठी काय केलं? क्रिकेटसाठी जेव्हा मी प्लेयर होतो प्रयत्न केला टीमला जिंकवण्यासाठी. जेव्हा मी कॅप्टन झालो तेव्हा मला खूप गर्व आहे या गोष्टीवर की पाकिस्तान टीम जेव्हा मी सोडून गेलो, तेव्हा पाकिस्तानची उत्तम टीम होती आणि ती वर्ल्ड कप जिंकणारी टीम होती आणि आणि जे ती 92च्या नंतर टीम होती, ती जगामध्ये त्यावेळी नंबर 1 टीम टॅलेंटमध्ये ती जगातील नंबर 1 टीम होती. पण जे तुमच्या बरोबर क्रिकेट खेळत होते ते म्हणाले की इम्रान खानने क्रिकेटमध्ये जे आपलं करिअर होतं त्याचा वापर फक्त स्वतःला एस्टॅब्लिश करण्यासाठी केला, आपलं आपलं डॉमिनेशन क्रिकेटवर वाढवण्यासाठी केला. मी 97च्या आत मी माझी रिटायरमेंट अनाउन्समेंट केली होती आणि त्याचं कारण हे होतं की माझी जी आग होती, जी जिद्द होती क्रिकेटमध्ये ती संपली होती. म्हणजे ती त्या उंचीवर नव्हती. तर मी विचार केला की मी पीकवर सोडावं याआधी की कुणीही मला टीममधून काढावं. मी जेव्हा पीकवर आहे तेव्हा मी क्रिकेट सोडेन. त्याच्यानंतर जनरल झियाने मला पब्लिकली रिक्वेस्ट केली की टीममध्ये परत ये, टीमला गरज आहे. तर मग मी टीमसाठी परत आलो आणि त्यानंतर पुन्हा मी क्रिकेट सोडण्याच्या विचारात होतो, परंतु तोपर्यंत मी कॅन्सर हॉस्पिटलचा प्रोजेक्ट सुरू केला. तर कॅन्सर हॉस्पिटलच्या प्रोजेक्टचे जे डॉक्टर होते, त्यांनी जे आमच्याबरोबर बोर्ड ऑफ गव्हर्नन्स होते, ते सगळे मला म्हणाले, की जर तुम्ही क्रिकेटमधून यावेळी निघून गेलात, तर तुम्ही हे हॉस्पिटल बांधू शकणार नाही. कारण यासाठी पब्लिक आयमध्ये राहावं लागेल, तुम्हाला पैसे जमवावे लागतील आणि जर तुमच्याकडे तुम्ही पब्लिक आयमधून निघून गेलात, तर आपण हॉस्पिटलसाठी जे इतके जास्त 70 करोड गोळा करत होतो, तुम्ही नाही करू शकणार. त्यामुळे त्याच्यानंतर मी जे काही क्रिकेट खेळलो, ते कॅन्सर हॉस्पिटलसाठी. जावेद मियादादचं पुस्तक आहे ऑटोबायोग्राफी. त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की जे प्लेयर्स आहेत त्यांनी इम्रान साहेबांचं नाव मीटर ठेवलं होतं. म्हणजे ते मीटर जे केवळ पैशांवर चालतं. ऍक्च्युली तर उलटी झाली होती गोष्ट. हे जे तुम्ही म्हणत आहात मीटर बद्दल, की खरं तर ती टीम जी आणि 3-4 मुलं होती यामध्ये जे जे ज्यांना पैशाची हाव कुणाला जास्त असते, कुणाला कमी असते. त्यांना असं वाटत होतं, की वर्ल्ड कपमध्ये जे लोकांनी आनंदाने पैसे दिले होते टीमसाठी, ते टीमचे पैसे मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ 2 नये. त्यांनी आरोप लावलेत. एक तर आरोप हा आहे की जेव्हा मॅच संपली होती तेव्हा विजयाचा जो आनंद होता, जी नशा होती, त्यामध्ये तुम्ही वापर केला तुमच्या कॅन्सर हॉस्पिटलला पब्लिसिटी देण्यासाठी. त्यावेळी जे तुम्ही स्पीच दिलत त्यामध्ये म्हणालात की मला कॅन्सर हॉस्पिटलसाठी मदत हवी आहे. याची तर मला अजिबात लाज वाटत नाही. कारण मी तर तुम्हाला सांगतो मी खेळतच होतो हॉस्पिटलसाठी आणि हॉस्पिटल माझ्या एकट्यासाठी हॉस्पिटल नव्हतं. पाकिस्तानसाठी. पाकिस्तानचं एकमेव कॅन्सर हॉस्पिटल बनणार होतं. तर मी तर माझ्या देशासाठी म्हणत होतो. तर मला यामध्ये काही लाज नाही की मी पब्लिसिटी दिली. मी तर 2 वर्षांपासून पब्लिसिटी देत होतो. मी तर जेव्हा जेव्हा कुठलंही प्राइज जिंकायचो, मी ते माझ्या हॉस्पिटलला द्यायचं. म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये मी 2-3 वर्षांपूर्वी क्रिकेट ऑफ द इयर बनलो होतो, पाकिस्तान टीमसाठी खेळत असताना. तर जाणून बुजून मी क्रिकेटर ऑफ द इयरचं जे गाडीचं अवॉर्ड होतं, ते हॉस्पिटलला डोनेट केलं, त्याला प्रोजेक्ट तुम्ही करण्यासाठी. तुमचा अवॉर्ड हॉस्पिटलला डोनेट करा, कोणालाही काही अडचण नव्हती. परंतु जे प्लेयर्स होते त्यांना वाटलं की जेव्हा जेव्हा परत येत होता तेव्हा सिंगापूरमध्ये थांबलात. सिंगापूरच्या अँबॅसेडरने एक चेक दिला. तो पूर्ण टीमसाठी चेक असायला हवा होता. त्याने तुम्हाला तो सुद्धा तुम्ही हॉस्पिटलमध्ये देऊन टाकला. जेव्हा मला हे कळलं की अनेक आमच्या खेळाडूंमध्ये ही चर्चा आहे की मी टीमचा पैसा हॉस्पिटलमध्ये लावतोय, तेव्हा मी निर्णय घेतला की त्यानंतर क्रिकेट बंद करण्याचा. कारण त्यानंतर माझा तर फोकस हॉस्पिटलचा होता आणि मी तर क्रिकेट खेळत होतो आणि हे अनाऊन्स करून खेळत होतो हॉस्पिटलसाठी. तर यामध्ये तर काही, परंतु असं म्हणणं की मी मुलांचा पैसा हॉस्पिटलमध्ये लावतोय, हे तर कधीच कुठल्याही परिस्थितीत नाही करू शकत मी. आणि हे जे तुम्ही सिंगापूरबद्दल बोलताय, हे अँबॅसेडर अजूनही आहेत. आता सिंगापूरमध्ये नाही आहेत, इस्लामाबादमध्ये आहेत. त्याने पैसे हॉस्पिटलसाठी एकत्र केले होते. पण मुलांना इम्प्रेशन नक्कीच झालं असेल की तो पैसा टीमसाठी होता. अनेक मुलं लालची असतात आणि ते हे हे पैशासाठी भुकेले असतात. मी असं म्हणू शकतो दुर्दैव आहे की ते हव्यासा पोटी असं समजले की मी त्यांचा पैसा हॉस्पिटलला दिला. अत्यंत चुकीचं त्यांनी होतं हे. आपल्या पुस्तकामध्ये हे देखील लिहिलंय की तुम्ही बोर्ड असोसिएशन बरोबर मिळून
त्यांना क्रिकेटच्या कॅप्टनशिपवरून हटवलं. ना मी बोर्डामध्ये ऑफिशियल होतो, ना मी बोर्डाचा मेंबर होतो. मी बोर्डाला सांगून त्याला कॅप्टन्सीवरून हटवू शकतो का? हा सुद्धा एक पॅरानॉय होता आणि हे दुर्दैव आहे की मियादादने या प्रकारच्या गोष्टी लिहिल्या आहेत. खरं तर मी एक माझ्याबरोबर मिळून ते आमचं खूपच जबरदस्त आमचं कॉम्बिनेशन होतं. जावेदचे खूप जबरदस्त परफॉर्मन्सेस आहेत टीममध्ये. परंतु अशा गोष्टी लिहिणं मला आश्चर्य वाटतं की त्याने अत्यंत पुस्तकामध्ये त्यामध्ये त्यांनी एक स्पेसिफिक गोष्ट लिहिली आहे की इम्रान खानने आमच्या टीमला तोडण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही कॅप्टन होतात तेव्हा तुम्ही एक पार्टी केली लंडनमध्ये. त्या पार्टीमध्ये तुम्ही 3 लोकांना नाही बोलावलं. जावेद मियादादला, रमीज राजाला आणि सलीम मलिकला. यांना सोडून बाकी संपूर्ण टीमला तुम्ही बोलावलं. बघा ना, हा देखील एक छोटेपण आहे. जर असा कोणी विचार करत असेल की टीम या प्रकारे तुटली जाते की पार्टीत 4 मुलं आहेत, कुठल्या दुसऱ्या पार्टीमध्ये तर ती टीम तुटली पाहिजे. परंतु आज तुम्ही मानता की आजच्या क्रिकेटर्समध्ये मग ते हिंदुस्थानमध्ये असतील किंवा पाकिस्तानमध्ये क्रिकेटर्सचं जास्त लक्ष एन्डोर्समेंटवर असतं, ॲडव्हर्टाइजमेंटवर असतं, खेळण्यावर अजिबात नसतं. अ, जर प्रोफेशनल क्रिकेटर आहेत, तर जर तो ॲडव्हर्टाइजमेंट करत आहे, स्पॉन्सरशिप करत आहे, परंतु जर तो आपल्या क्रिकेटवर देखील फोकस्ड आहे, त्यामध्ये काही हरकत नाही. मला आठवतंय जेव्हा पहिल्यांदा हिंदुस्थानमध्ये आलो होतो क्रिकेट टूर बरोबर, तर मला ही रिब इंजुरी झाली आणि मी आपल्या तेव्हा सगळ्यात पीकवर होतो, म्हणजे की आपली सगळ्यात वेगवान बॉलिंग करत होतो. तर कारण मी खेळू शकत नाही, तर माझ्यावर असे आरोप लावले, की रात्री हा पार्टी करत होता, हा हिंदुस्थानी ॲक्ट्रेसच्या बरोबर याची मैत्री होती. झीनत तर अमानच्या बरोबर तुमचं नाव वगैरे, जोडलंय. वगैरे. तर त्यामुळे मला आश्चर्य वाटलं, कारण तेव्हा मी आता पॉलिटिक्समध्ये राहून आता माणसाला कुठल्याही प्रकारच्या गोष्टीचा फरक पडत नाही. परंतु त्या दिवसांमध्ये मी अजून देखील मला आश्चर्य वाटलं, की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी लिहिल्या गेल्या. लोक म्हणाले, आम्ही स्वतः त्याला पार्टीमध्ये बघितलं. सकाळच्या 5 वाजेपर्यंत जागा होता. दारू पीत होता. खरं तर मी आयुष्यात कधीच दारू नाही प्यायलो. तर या प्रकारचे आरोप लागले जातात. स्पोर्ट्समॅनला फेस करावे लागतात. तुम्ही जेव्हा चांगलं करता, सगळी रात्र जागे राहिलात, पार्टीज केल्या, ते सगळं काही लोक विसरतात. जेव्हा तुम्ही वाईट करता, मग तुम्ही जरी कुठलं चुकीचं काम केलं असेल किंवा नसेल, ते आरोप लागले जातात. हे स्पोर्ट्समॅनला फेस करावं लागतं. आणि जेव्हा आरोप अशा लोकांकडून लागले जातात जे आपले मित्र असतील, जे आपले कोलीग असतील, तेव्हा कसं वाटतं? खूप वेळा याचं हे जे तुम्ही मला आता मी जावेदचं पुस्तक नाही वाचलं, परंतु या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, साहजिकच याचं वाईट वाटतं. कारण एक तुमच्याबरोबर कलीग 15-17 वर्ष क्रिकेट खेळलेला असतो आणि तो या प्रकारच्या लहान गोष्टी लिहितो, तर याचा त्रास होतो. परंतु असं माणसाला एक्सेप्ट करावं लागतं. प्रत्येक माणसाचा आपला विचार आहे. आणखी एक तुमचे साथी होते सरफराज नवाज. ते तर वारंवार तुमच्यावर कुठला ना कुठला आरोप लावत असतात. त्याची बघा, एक कुराण शरीफमध्ये एक आयत आहे, आमचं पुस्तक जे आहे मुसलमानांचं, त्यामध्ये आयत आहे की अल्लाहने इंसान को अशरफुल मखलुकात पैदा किया, म्हणजे की सगळ्या सृष्टीपेक्षा श्रेष्ठ. परंतु जेव्हा तो माणूस खालच्या थराला जातो तेव्हा तो प्राण्यांपेक्षाही वाईट वागतो. हा प्राण्यांपेक्षाही खाली गेलाय सरफराज नवाज. त्याच्यासाठी आता मी काय बोलणार आहे अजून? 2 त्यांनी हल्लीच आरोप तर ते तुमच्यावर 10 वर्षांपासून लावतायत, परंतु नुकतेच त्यांनी 2 आरोप लावलेत. त्यांचा उल्लेख करतोय मी. एक तर ते म्हणाले की जितका पैसा तुम्ही हॉस्पिटलसाठी गोळा केला होता, त्यामध्ये 10 हॉस्पिटल बनू शकले असते. तुम्ही बनवलं 1 आणि 9चा पैसा गायब. याचा अर्थ हा आता आपली बुद्धी जी याची आहे ती सांगते. याचा अर्थ असा आहे की जर हा हॉस्पिटल बनवण्यासाठी पैसे गोळा केले असते ना, याने 10वा हिस्सा हॉस्पिटलमध्ये लावला असता, बाकी स्वतः ठेवले असते. ते तुम्ही ते इंग्रजीमध्ये एक्सप्रेशन ऐकलंय ना की इट टेक्स अ थीफ टू कॅच अ थीफ. म्हणजे चोराचे विचार हे चोरासारखेच असतात. तो स्वतःसारखा, कारण तो चोरासारखा विचार करत असतो, तर मग तसे मूव्स, तर तो आपली विचारसरणी सांगतो की त्याची काय विचारसरणी आहे. आणखी एक आरोप त्यांनी लावला. ते म्हणाले की तुम्ही जे हॉस्पिटल बनवलं होतं ते यासाठी बनवलं की ज्या ज्युईश फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, ज्या तुमच्या फॉर्मल इन-लॉजच्या कंपनीज आहेत, त्यांना काही एक्सपेरिमेंट्स करायचे होते कॅन्सरची औषधं बनवण्यासाठी. ते माणसांवर ते एक्सपेरिमेंट व्हावं आणि ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये व्हावं, यासाठी या हॉस्पिटलवर इतका खर्च केला गेला. मी म्हणालो ना की प्राण्यांच्या स्तरापासून खाली गेलाय हा. याच्यावर आता तुम्ही त्याच्यासाठी कुठले हे इंग्रजीमध्ये म्हणतात ना केस आहे, याच्या पुढे आणखी काही नको बोलूया यात. हा मूर्ख माणूस आहे आणि मूर्ख व्यतिरिक्त याच्यामध्ये हा वाईट वृत्तीचा माणूस आहे.